एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। यावर देवळाली प्रवरा येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव मोसमाडे यांनी हरकती घेतल्यात। आज देवळाली प्रवरा नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 5 बद्दल आपल्या हरकती नोंदवल्यात। यामध्ये इस्लामपुरा, शेटेवाडी, संसारी, पंडित वस्तीचे झालेले विभाजन याबाबत हरकती नोंदवल्यात। त्याचप्रमाणे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व रजरोखी करण्याची रक्कम मिळावी यासाठी प्रशांत मुसमाडे यांनी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन दिले। आज देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये आम्ही जे वार्ड रचना लावलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही हरकत घेतलेली आहे। त्या हरकतीमध्ये आमचे मुद्दे असे होते की जे इलेक्शनसाठी किंवा निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर ज्या वस्त्या असतील त्याचा भाग करायचे नव्हते, वस्त्या कायम ठेवायच्या होत्या। परंतु आपले जी वार्ड रचना आता झालेली दिसते याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 5 मध्ये अशा काही वस्त्यांचे विभाजन झालेले आहे। जसं पंडित संसारे जी वस्ती आहे ती आहे, इस्लामपूर आहे, शेटेवाडी आहे, या वस्त्यांचे विभाजन झालेले आहे। त्यामुळे आम्ही त्याची हरकत घेतलेली आहे आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एक पत्रकार परिषदेला सांगितलेलं होतं की जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की 27% ओबीसी आरक्षण आणि वार्ड रचना ह्या राज्य शासनाचा अधिकार असेल, त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी 2022च्या ज्या वार्ड रचना अथवा जे काही निर्णय आहेत ते सर्व रद्द केलेले होते आणि 2017च्या जे काय वार्ड रचना आहे किंवा प्रभाग रचना आहे त्या अंमलात करण्यासाठी ती प्रोसेस फॉलो करण्याच्या सूचना दिल्या होत्या। परंतु नगर परिषदेने आपल्या 2022 प्रमाणेच केले आहे। ती एक आमचा हरकतीचा एक मुद्दा आहे। अशी हरकत आम्ही आज मुख्याधिकारी साहेबांना भेटून दिलेली आहे व आमचे जे पालिकेचे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या 7 ते 8 वर्षापासून सेवानिवृत्ती वेतन त्यांना मिळालेले नाहीये। अजून काही आर्थिक गोष्टींची त्यांची पूर्तता होण्याची बाकी आहे। त्याबद्दलही आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर त्वरित काय प्रोसेस करावी व आम्ही याचा फॉलोअप जिल्हाधिकारी साहेब असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असो यांना भेटून आम्ही याचा फॉलोअप घेणार आहोत। अशा पद्धतीने आज आम्ही साहेबांना भेटून या 2 मागण्या केलेल्या आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।